आपलं हे नातं वेगळं आहे. हा, बसमध्ये बसल्याच्या नंतर 75 वर्ष फुकट आहे सध्या, तरी सुद्धा एक सीटाची जागा शिल्लक ठेवतो तो का? आपला कोणीतरी येईल. बरोबर आहे की नाही? याचे जर पुढे विचार केला, महाराष्ट्राचे राजे, वा वा ऋषी महाराज, ही सात महत्वाची आहे. इथं तुतारी असली तर मग मी सांगेल, नसेल तर मग नंतर आणू आपण. विठ्ठला 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 विठ्ठला. महाराष्ट्राचे राजे 1665 सासवडचा तह, पुरंदर मिर्जा राजा जयसिंगा बरोबर तह केलाय. 39 गडकोट दिले, 6 लाखाचा मुलूक खंडणी म्हणून दिला आणि ओलीस म्हणून सिंहाच्या जबड्या घालून हात मोजितो दात ते छत्रपती संभाजीराजे. शंभूराजे सह्याद्रीच्या सिंहाचा छावा, 700 मावळे बरोबर घेतले आले. तह झाल्यावर मिर्जा राजानं सांगितलं, तुम्ही दिल्लीला जा आणि त्या औरंगजेबाची मेहर नजर घेऊन परत या. राजे मेहरबानी घेण्यासाठी गेले नाही, गुप्त माहिती फक्त मासाहेबांना दिली राजगडावर. मासाहेब म्हणाल्या, औरंगजेब धूर्त बुद्धीचा आहे, ज्यानं आपल्या गादी भेटण्यासाठी भावाला जिवे मारलं, ज्या औरंगजेबानं बापाला कैदेत टाकून हलहल करून मारलं, ज्यानं जिजिया कर वसवला, ज्यानं अनेक मंदिर तोडले, अशा धूर्त कपटी पाताळ यंत्री औरंगजेबाच्या मगर मिठीत जाणं शोभा धोक्याच आहे. मासाहेबांच्या चरणावर मस्तक ठेवलं शोभा राजानं, आणि राजे म्हणतात, मासाहेब आम्ही सुद्धा वाघिणीचं दूध पिलेलो आहोत. आम्ही औरंगजेबाचा पुरता बंदोबस्त करून परत येऊ, तुमचा आशीर्वाद आम्हाला गरजेचा आहे. मासाहेब आम्ही येतो, हा राजशिष्टाचार आहे. या दिल्लीच्या तख्तावर हा बसला कसा आणि तिथले राजपूत हे मला माझ्याकडे कसे घेता येईल याचं नाव गनिमिकाव आहे. आणि राजे ज्या वेळेस मासाहेबांचं दर्शन घेऊन बाहेर निघाले, त्यावेळेस मासाहेबांना मस्तकावर आशीर्वाद दिला, विजयी भव. राजे अगदी सईबाईंच्या समाधीजवळ आले. समोरच पद्मावतीचं मंदिर आहे. राजगडावर गेलो, अनेक वेळेस जातो म्हणून बोलतो. आणि शिवरायांचा इतिहास म्हणजे या रक्तात भिनलेला इतिहास आहे. असं एकही कीर्तन नाही, सर्च करून पहा. हा माझे जीवलक लंगोटी यार आहेत. दशक्रियाचं कीर्तन जरी असलं तर राजे सांगणार, त्याशिवाय फेटाच उतरणार नाही. पण आपलं सांगणं जरा अभंगाच्या चौकटीतून लय आरडून वळडून नाही, लोकाला कळेल एवढं. कोणावर टीका नाही, हा हे लक्षात घ्या. राजे निघाले, नगारा वाजू लागला, चौघडा झडू लागला, तुतार्याची ललकारी ऐकू येत होती. राजांच्या पायात मोजड्या होत्या, तंग चोळणा घातलेला, रेशमी अंगरखा, त्याच्यावर अनेक अलंकार, कस्तुरीचा शिडकावा, कुरळी काळी दाढी, अगदी आकडेदार मिशा, दरबारीच्या टोकासारखं नाक, भव्य कपाळ, त्यावर शिवगंध, डोक्यावर मंदिर, पाठीमागे मोत्याचा तुरा डोलतोय, भवानी तलवार कमरेला, सोन्याची कट्यार सेल्यामध्ये, सेला आवळलेला, पाठीला ढाल आणि हातात भगवा ध्वज. काय सांगावं राजे, काय राजांची चाल होती. शंभूराजे त्या दिमाखात बरोबर आनंदराव जेधे, बहिर्जी नाईक, ही एकापेक्षा एक मातबर मंडळी राजांबरोबर निघाले आले. राजे आग्र्याला चालले होते. हा प्रसंग सांगायला 2 तास पाहिजे, मी 2 मिनिटात पूर्ण करतो. आणि राजे ज्यावेळेस निघाले ना, पाली दरवाजाच्या खाली घोडदळ तयार होतं. राजे घोड्यावर बसले. घोड्याचं नाव आहे विश्वास. इतिहासात आम्हाला कृष्णाच घोडी माहिती आहे, विश्वास. आणि विश्वासावर मांड टाकली. सोन्याचा लगाम ज्या घोड्याच्या अगदी ओठाळीत होता, ते घोडही तसंच होतं, त्याचं नाव विश्वास. राजानं तो रेशमी लगाम हातात धरला.
भगवा ध्वज खांद्यावर होता, तो आसमानात लहरत होता, सह्याद्री हसत होती, साधू संत आशीर्वाद देत होते, गायी हंबरत होत्या, हरण उड्या मारित होते, पक्षी चिवचिवाट करीत होते आणि आमचे वारकरी तुकोबारा या शिवरायांचा गाथा वर्णन. राजानं सगळ्या मावळ्याला इशारत केली, आपण आग्र्याला चाललोय, अचूक संधान साधायचंय, सावध राहायचंय, कोणावर विश्वास ठेवू नका, सगळे जबाबदारीनं चला. चला मग, जय भवानी. बाश आणि घोडदळ निघालं ते डायरेक्टली पुणे, आळंदी, ज्ञानोबरायांचं दर्शन, देहू तुकोबरायांचं दर्शन, तिथून अगदी त्र्यंबकेश्वरचं दर्शन करून डायरेक्टली खडकेश्वर. एवढा आडवा प्रवास आहे, चांगला अभ्यास करा म्हणजे कळेल. खडकेश्वर आणि इथूनच ग्रश्नेश्वरला मुक्काम केला शोभाराजानं. सकाळी पहाटे अभिषेक घातला. 12वं ज्योतिर्लिंग आहे, आपलं भाग्य आपल्या जवळ आहे. आणि तिथून पुढे प्रवास बुरहानपूर की डायरेक्ट अगदी आग्रा. आणि आता एवढा प्रसंग सांगायला वेळ नाही. आग्र्यात गेल्यावर सेवट शत्रूच त्यानं मानहानी केलीच. राजांचा अपमान, साध्या हवेलीत उतरायला जागा दिली. आणि तिथं मात्र रामसिंग 5 वाजता भेटायला आला. हा रामसिंग कोण? मिर्झा राजा जयसिंगाचा पुत्र. रामसिंग ज्यावेळेस आला ना, त्यावेळेस राजे त्याच्यावर रागवले. रामसिंग, तुझ्या बापाला आम्ही वचन दिलं म्हणून एवढ्या लांब 700 किलोमीटर 700 कोसाचा प्रवास केलाय आणि इथं येऊन तुम्ही आमचा अपमान करता. नाही राजा साहेब, गैरसमज करू नका, मी आतल्या पहाऱ्याला होतो, यायला जमलं नाही, हे मुद्दाम होऊन येऊ दिलं नाही, चांगलं यथोचित स्वागत केलं नाही. 2-3 दिवस असेच गेले. राजदरबार भरलेला होता, राज्यारोहण दिन होता आणि त्या दिवशी 2 दरबाराचा दिमाग, सगळं आग्रा सजलेलं. त्याचं वर्णन नाही करायचं मला, पुढं चालायचं. राजे ज्यावेळेस निघाले त्यावेळेस रामसिंग म्हणतात, राजा साहेब जूते निकालो. कितली परंपरा, जर राजे नसते तर आमचं कसं आज. बुट काढा म्हणल्यावर राजांचे डोळे अगदी ओटारल्या गेले. रामसिंग, तुमच्या राजपुताच्या मनात आलं असतं तर या गादीवर तुम्हीच राहिला असतात, पण गुलामगिरी धन्यता मानता हे आम्हाला पटत नाहीये. वा राजे वा. आणि ज्यावेळेस दरबार भरलेला, हलकारा वाजलाच. पाद भोशार क्षत्रिय कुलावतंश, प्रताप प्रौढ पुरंदर, श्रीमंत योगी राजाधिराज, मराठों के राजा शमशेर बहादुर, सह्याद्री व्याघ्र, सिंहासनाधीश्वर, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज तशरीफ पधार रहे हैं. शाबाश. अरे शत्रूच्याही दरबारात आमचा दरारा, हा शिवरायांचा इतिहास. अपमान केलाच त्यानं आणि अपमान झाला, मागच्या लेणीत उभा करावं लागलं. आणि मग राजानं तिथाली खिल्लत उधळून दिली. जोरानं औरंगजेबाला खणकवलं. त्याच्या बापाने असा दमदार कणखर आवाज ऐकला नव्हता. हादरला औरंगजेब आणि त्यांनी त्याचं संरक्षा कवच वाढवलं. का? जर वाघ नको आणली तर. आणि त्यानं शेवट घात केला. फौलाद खानाच्या द्वारे 5000 फौजीला पाठवलं आणि नजर कैदेत राजांना ठेवलं. मी फक्त आपुला सांगतोय, आपुल्यासाठी मला एवढं लांबून यावं. राजे 4.5 महिने आतमध्ये अडकले. अनेक पत्र पाठवले, युक्ती प्रयुक्ती सुरू झाली. राजानं बुद्धिबळाचा डाव ठेवला. कोणती प्यादी उचलायची, वज्राची चाल कधी कधी उंटाची, तर कधी घोड्याची अडीच घर, तर कधी हत्ती सरळ. पण औरंगजेब तिकडूनही चाली खेळत होता. आणि तेवढ्यात बहिर्जीनं एक गुप्त खबर दिलीच. शंभूराजे बाहेर फिरत होते, कारण की ते मनसबदार बनले होते. 10 वर्षाचे शंभू बाळ आणि ते आणि बहिर्जी आग्र्यातले लोकांचा विचार करून वागत होते. कोण आपले, मला काय बोलायचं, कोण आपले, आपले कोण. आणि तेवढ्यामध्ये आग्र्यापासून दूर 3 किलोमीटर अंतरावर एका जंगलात एक भट्टी लावून गाडगे भाजणारा होता. कुठं?
आग्र्यामध्ये, आणि ती भट्टी लावून गाडगे मडके भाजणाऱ्या व्यक्तीच्या कपाळावरचा गंध आणि गळ्यातली तुळशीची माळ पाहिली आणि बहिर्जी शंभूराजे त्याच्याकडे गेले. आता मला आपल्याकडे न्यायचंय तुम्हाला. आणि शंभूराजांना ज्यावेळेस त्या व्यक्तीनं पाहिलं ना, असा ठेंगणा बांध्याचा, थोडा सावळा, गोल चेहरा, मी पाहिला नाही पण कल्पना करतोय, लक्षात घ्या. आकडेदार मिशा, गळ्यात तुळशीची माळ, 12 बंडीतली ती कोपरी घातलेली, 2 टांगी धोतर नेसलेला, त्याची पत्नी बायको जवळ, तिचं आडवं कुंकू, चौकडं लुगडं, कटकी चोळी घातलेली, एक लेकरू, थोडं छप्पर बांधलेलं, आणि समोर भट्टी पेटवलेली. त्यानं शंभूराजांना पाहिलं आणि तो जवळ आला आणि त्यांनी साष्टांग दंडवत घातला आपल्या राजाला. राजे युवराज होते तरी त्यांनी ओळखलं आणि सांगितलं, शंभूराजे, धन्याचे पाय माझ्या घराला लागले. आणि ज्यावेळेस बहिर्जीनं खरी वार्ता सांगितली ना, आम्हाला इथून जायचंय, मदत पाहिजे, तुम्ही सगळे ऐकतात ना, त्यावेळेस त्या भट्टी लावलेल्या गाडगे मडके भाजणाऱ्या, त्याचं नाव सांगतो तुम्हाला, आकर्षण झालं, काय नाव असेल त्याचं? नाव आहे सांगतो पण आताच नाही, जरा बघा, इथं खरी खासियत आहे. शंभूराजानं त्यांना विचारलं, बाबा तुम्ही आम्हाला कसं ओळखलं? आपल्या माणसाला ओळखतो आम्ही, तुम्ही दख्खनचे आहात, शंभूराजे आहात, आणि मी पण मंगळवेढा पंढरपूरच्या परिसरातला काळोजी कुंभार म्हणतात. आणि त्यानं ज्यावेळेस नाव सांगितलं ना, शंभू बाळानं सांगितलं, आमचे आबासाहेब इथं अडकलेत, आमच्या सहित, आम्हाला बाहेर निघायचंय, औरंगजेब आम्हाला मारू इच्छितोय, तुम्ही मदत करा, पण आमचा विश्वासघात करू नका. काय शंभू बाळांची बुद्धी होती, लय कमी वयात राजकारणात आलेले शंभूराजे. आणि शंभूराजांचं वाक्य ऐकलं आणि ती बिचारी माऊली पळतच त्या छपरीत गेली आणि तिथून त्यानं अगदी जेजुरीचा खंडोराय आणला, मूर्ती समोर ठेवली, बेल भंडार होता, आणि काळोजीने हातात बेल भंडार घेतला. खंडेरायाची शपथ, तुळजा भवानीची शपथ, महाराष्ट्राच्या मातीची शपथ, काळोजी मेला तरी चालेल पण मी तुम्हाला कदाचित धोका कधीच देणार नाही, सोडवण्यासाठी माझ्या जीवाची बाजी करेल, याचं नाव आहे आपला. आणि इतिहास वाचा, काळोजीची एवढी कृपा आहे की शिवाजी राजे तिथून पसार झाले. दृष्टांत संपला. आपला कळण्याकरता मी तुम्हाला 40 दृष्टांत देऊ शकतो, वेळ तर संपत आली. हे बुवा माझ्याकडे डोळे वटरू वटरू पाहतोय. एकदा गोड भजन करा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,